सिद्धारूढ स्वामी प्रकरण 7। मागील प्रकरणात झालेला संवाद ऐकून गजदंड स्वामीस फार आनंद झाला व त्यांनी सिद्धाप्पास जवळ बसवून घेऊन त्याच्याशी महद्विचाराचा उहापोह करण्यास सुरुवात केली व यापुढे तू हलकी कामे करू नकोस म्हणून सांगितले। तेव्हा सिद्धांनी प्रश्न विचारला की ब्रह्माचा निश्चयार्थ झाल्याचे चिन्ह कोणते? गुरु म्हणाले, संशय विपरीत असंभावना होऊन ब्रह्मात्मभाव दृढ होणे। यावर सिद्धांत विवेक चिंतामणीच्या वेदात प्रकरणात अहमात्मा या द्वयाचे ऐक्य कसे झाले असे विचारले तेव्हा गुरु म्हणाले, अन्योन्याच्या अध्यास लक्षणाची हृदयग्रंथी आहे तोपर्यंत द्वैत भाव असतो। मग अध्यासाची शिथिलता झाल्यावर दुसऱ्याच्या शरीरावर आपला अभिमान जसा नसतो तसा आपल्या शरीरावरही अभिमान नाहीसा होईल तेव्हा एकत्व ज्ञानसिद्धी होईल। मग द्वैत कोठे राहिले? तेव्हा सिद्ध म्हणाले, प्रत्यक्ष प्रमाणाला विषयभूत आकाशादी पंच महाभूतयुक्त प्रपंच दिसत असताना नाही म्हणतात हे कसे? गुरु म्हणाले, ती प्रत्यक्ष इंद्रिय व्याप्ती किंवा वृत्ती व्याप्ती किंवा चैतन्य व्याप्ती होय। ह्यांपैकी तू पहिली मानलीस तर भौतिक घटावर भौतिक इंद्रिये व्याप्त होऊ शकत नाहीत कारण दोन्ही जड आहे। दुसरे मानिलेस तर शुभ्र वस्त्राने काळा घट्ट आच्छादिला व वस्त्राला घटाचे ज्ञान झाले असे मानिले तर जडवृत्तीला ज्ञान झाले असे होईल। तिसरी चैतन्य व्याप्ती मानिली तर विषय वृत्तीचे व चैतन्य वृत्तीचे एकत्व ज्ञान होईल। शिवाय जगत हे प्रत्यक्ष ज्ञान असे मानू नये असे जर मानिले तर अध्यास होईल। अध्यासाची गोष्ट खोटी असते म्हणून प्रपंच ही मिथ्या कल्पना आहे। यावर सिद्ध म्हणाले, असे आहे तर गुरु महाराज, व्याप्ती वाचून सामान्य प्रत्यक्ष होऊ लागले तर अप्रत्यक्ष प्रत्यक्षाने बाधित होईल। कसे म्हणाल तर बाल्य मानल्या वाचून यौवन व यौवन मानल्या वाचून वार्धक्य कसे सिद्ध होईल? तर पूर्व कर्मकांडापासून सिद्ध झालेले लिंगधारण आत्मलिंग ज्ञान झाल्यावर आपले लिंग आपणच काढिले पाहिजे। हे ऐकून असे करू नये बरे असे गुरु म्हणाले। तेव्हा सिद्ध म्हणाले, का बरे? बाबा, ते शास्त्रविरुद्ध आहे असे गुरूंनी सांगितल्यावर सिद्ध म्हणाले, लिंगमध्ये जगत सर्वे लिंगमयम जगत लिंगवाह्यात पर नास्ती तस्मा लिंग महत्सदा असे शास्त्र आहे। म्हणून मोक्षपदाला प्राप्त होणाऱ्या पुरुषाने लिंगधारण करणे योग्य नाही, कारण ज्ञानाने कर्म व ज्ञान ही दोन्ही कशी उपयोगात आणावी या संबंधाने ऐत्रेय श्रुतीच्या पहिल्या खंडात भाष्यकारांनी कर्मखंडन केले आहे। कारण यथार्थवाद परमार्थ रूपाचे ज्ञान झाल्यावर कर्माचे फल दिसत नाही, ज्ञानाला क्रियासंबंध बाधत नाही। आत्मज्ञानाला अनाश्रय अनाश्रम अगोत्र अदेह अकर्मरूम असा आत्मा निरावरण असल्यामुळे कर्म चालत नाही। कर्म चालाव्याचे झाल्यास माझा देह मी अमुक गोत्रज हे कर्म मजकडून व्हावे, यापासून मला अमुक फळ मिळावे, हे कर्म मी केले नाही तर मला प्रायश्चित भोगावे लागेल, ही भावना ज्याला नाही त्यांच्याकडून कर्मच होणार नाही। मोक्षपदाला प्राप्त होणाऱ्याला हा भ्रम नसल्यामुळे त्याच्याकडून कर्म होत नाही। ही सिद्धाची वाक्ये ऐकून गुरूंना वागले की हा काही सामान्य नव्हे। याकरिता हे सिद्धारूढा, तू माझ्या पदाला प्राप्त झाला आहेस। हे ज्ञान देव अमरगुंड मल्लिकार्जुन याच्या प्रसादाने तुला प्राप्त झाले आहे असा गजदंड स्वामींनी आशीर्वाद दिला।